तर बाबांनी सेवेच्या हिशोबाने आणि संदेश देण्यासाठी पत्र, तार वगैरे पाठवायला सुरुवात केल्या होत्या त्यावेळेला 1939 पासूनच. तर महात्मा गांधीजींना जी तार केली होती बाबांनी, त्यामध्ये लिहिलेलं होतं, प्यारे गांधी जी, अनशन और सिविल नाफरमानी आदि हठयोग के विभिन्न रूप है. महात्मा गांधींना लिहिलं त्यांनी की अनशन म्हणजे उपोषण करायचे ते, आणि दुसरं होतं असहकार आंदोलन. तर ब्रह्माबाबा शिवबाबांच्या प्रेरणेने महात्मा गांधींना लिहित आहे कि ये जो है ये हठयोग का रूप है, ये हठयोग है. पूर्ण स्वराज्य की प्राप्ति ईश्वरीय ज्ञान और दिव्य साक्षात्कार के बल से प्राप्त हो सकती है. पूर्ण स्वराज्य की प्राप्ति. आता आपण बघतोय स्वातंत्र्य तर मिळालं, पण स्वराज्य नाही मिळालं. आपलं राज्य नाही, आपलं आपल्यावरच राज्य नाही. तर स्वराज्य तर नाही मिळालं, स्वातंत्र्य मिळून तर त्यानंतर त्यावेळची जी परिस्थिती होती, घराघरामधली परिस्थिती, गावागावामधली, शहरामधली परिस्थिती आणि आजची परिस्थिती, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण सुखी नाहीये जनता. तर याचं त्याच वेळेला बाबांनी त्यांना सांगितलं होतं कि कब स्वराज्य, संपूर्ण स्वराज्य की प्राप्ति किस आधार से होगी? ईश्वरीय ज्ञान और दिव्य साक्षात्कार के बल से. ईश्वरीय ज्ञान चाहिए, ज्ञान चाहिए, ज्ञान मिलेगा, ज्ञान प्राप्त करेगी जनता, तो वो शांति, सुख, प्रेम, आनंद, शक्तिशाली स्थिति में रह सकती है. ज्ञान ही नहीं है तो स्वातंत्र्य मिलने के बाद भी कमजोरी तो वैसी की वैसी रही. आत्मिक बल से ही विज्ञान बल को जीता जा सकता है. आत्मिक बल, आत्मेची शक्ती वाढवा आणि त्या आधाराने जी विज्ञानाची शक्ती इंग्रजांकडे आहे त्याच्यावरती विजय प्राप्त होऊ शकतो. आणि आत्म्याची शक्ती वाढेल, तिथले जे मनुष्य आत्मे ते सगळे शक्तिशाली बनतील, त्यांच्यातली कमजोरी दूर होईल. वर्तमान समय धर्मग्लानी का समय है. अब परमपिता परमात्मा फिर से आदि सनातन देवी देवता धर्म की स्थापना करा रहे हैं. यह महाभारत युग है. स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं होतं बाबांनी कि अब ये धर्मग्लानी का समय है. परमपिता परमात्मा फिर से देवी देवताओं को तैयार कर रहे हैं, ट्रेनिंग दे रहे देवी देवताओं को, और फिर से देवी देवताओं की दुनिया यहां पर आने वाली है. तो वो सच्ची स्वतंत्रता है. तर ते ठीक आहे, त्यांच्यापर्यंत संदेश गेला. हे ज्ञानाचं बीज बाबांनी त्यांच्यामध्ये टाकलं. आता त्यांचं त्यावेळेला भाग्य नव्हतं, इसलिए वो उस हिसाब से उन्होंने नहीं सोचा. ड्रामा में उनका पार्ट था, ड्रामा में उनका पार्ट था अंग्रेजों को यहां से भगा देना. तो उन्होंने वो पार्ट पूरा किया, चांगल्या प्रकारे पार्ट बजावला. क्रांतिकारकांचं पण त्यांना मदत झाली. त्या दोन्हीच्या ताळमेळामुळे इंग्रज इथून निघून गेले, पण स्वातंत्र्य, खरं स्वातंत्र्य नाही मिळालं. तर त्यांनी जर हा संदेश चांगल्या प्रकारे घेतला असता, पार्ट नव्हता त्यांचा पण घेतला जर असता, तर मग वेगळा परिणाम त्याचा दिसला असता. भारत स्वतंत्र तर झालाच असता, पण खरं स्वराज्य पण प्राप्त झालं असतं. तर गांधीजींना हा संदेश दिला. गांधीजींची आत्मा तर त्यावेळेला 1948ला शरीर सोडून ते निघून गेले, पण ज्ञानाचं बीज त्यांच्यामध्ये टाकलं बाबांनी. तर ते कुठे ना कुठे ज्ञानामध्ये आलेले असतील, माहित नाही. बाबा ने केवल भारत के राजनीतिक नेताओं तथा विशिष्ट एवं सामान्य लोगों को परमपिता परमात्मा के अवतरण तथा सतयुग की स्थापना और कलयुग के विनाश के बारे में संदेश दिया, बल्कि उन्होंने अंग्रेज सरकार के अधिकारियों को भी अभय होकर स्पष्ट शब्दों में यह सच्चाई बताई, ताकि कल को कोई यह उल्लंघना न दे सके कि प्रभु इस सृष्टि में आए, परंतु हमें सूचना भी न मिली और हमें उस परमपिता ने निमंत्रण भी न दिया. इस कर्तव्य की पूर्ति के लिए बाबा ने इंग्लैंड के प्रिंसेस एलिजाबेथ को बर्किंगहॅम पैलेस लंदन के पते पर भी पत्र भिजवाए. म्हणजे खरी विदेश सेवा त्यावेळेला सुरू झाली 1939 मध्ये. हे सगळे बाहेर निघाले 1962 नंतर. विदेशामध्ये जी सेवा झाली,
बाबांचा संदेश गेला विदेशामध्ये, तो 62 नंतर खऱ्या अर्थ आहे तसा गेला डायरेक्ट. पण सुरुवात बाबांनी 1939 मध्येच केली होती. त्यांनी म्हणायला नको की भगवान इस धरती पर आया और मुझे पता ही नहीं चला, हमको तो बताया ही नहीं किसी ने. क्योंकि बाबा तो देश वालों का है तो विदेश वालों का भी है. भगवान सबका है, वो सबका पिता है, तो सभी को निमंत्रण जाना चाहिए, सभी को संदेश मिलना चाहिए. तर डायरेक्ट बाबांनी ती इंग्लंडची जी राजकुमारी होती त्यावेळेला एलिझाबेथ, नंतर राणी बनली, त्यांना संदेश पाठवले त्यांच्या त्या लंडनच्या पत्त्यावरती. तर मम्मांच्या द्वारे बाबांनी पत्र पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये म्हटलं होतं, प्रिय बहन, कसं संबोधन स्टार्ट कसं, बहन है मेरी, प्रिय बहन, इस पत्र के साथ मैं आपको आत्मा अनुभूति के विषय पर कुछ प्रवचन संलग्न करके भेज रही हूं. हमारे यहाँ के अनेक भाइयों और बहनों ने दिव्य दृष्टि द्वारा साक्षात्कार किया है कि निकट भविष्य में सृष्टि पर महासंकट की घड़ी आने वाली है. तब आत्मिक बल वाले लोग ही उस भयावह स्थिति का सामना कर सकेंगे. त्यांनी ज्ञान मुरले पाठवले याच्यासोबत आणि संदेश दिला स्पष्ट भाषेमध्ये त्यांना, त्या राणीला, की लवकरच आता आम्ही आमच्यापैकी बऱ्याच भाई बहिणींनी साक्षात्कार केलेला आहे, म्हणजे परमात्म्याने सांगितलेले तो साक्षात्कार करवलेला आहे की आता या सृष्टीचा महाविनाश होणार आहे आणि त्याच्या जागेवरती नवीन सुंदर सृष्टी येणार आहे. पण त्याच्या आधी ती जी प्रोसिजर राहील महाविनाशाची ती खूप भयानक राहणार आहे, भीतीदायक राहणार आहे. तो वो महासंकट की जो घड़ी आने वाली है, तब आत्मिक बल वाले लोग ही उस भयावह स्थिति का सामना कर सकेंगे. हा आपल्यासाठी पण संदेश आहे. ते राणीला तर पाठवलं त्यांनी बाबांनी 1939 मध्ये, पण आपल्यासाठी पण संदेश आहे की लवकरच ती जी महापरिवर्तन, आता आपण विनाश म्हणत नाही, दुनियावाले म्हणायला लागलेले, हा विनाश नाही म्हणत, आपण काय म्हणतो महापरिवर्तन. आता हे कलयुग बदलून सतयुग यायचंय. तो पर वो प्रोसीजर जो है वो थोडी भयानक रहने वाली है, कारण साफसफाईची प्रोसिजर आहे. वादळ होतील, भूकंप होईल, ते होईल, त्यानंतर मग बाकी जे अणुबॉम्बचा वापर होणार आहे बाहेरच्या देशामध्ये, इथं हिंदू मुस्लिम मध्ये ते दंगे होतील, रक्ताच्या नद्या वाहतील. पण अशी जी संकटाची परिस्थिती, त्यांनाही मम्मांनी सांगितलं होतं आणि आपल्यासाठी पण आहे कि आत्मिक बल वाले लोग ही इस भयावह स्थिति का सामना कर सकेंगे. हम सामना करेंगे उसका, लेकिन आत्मिक ताकत बढ़ानी पड़ेगी. तो हम उसका सामना करेंगे. सामना ही नहीं करेंगे हम, वहां उस समय सेवा भी करेंगे, दुनिया वालों को उस संकट से निकालेंगे भी. लेकिन कौन निकाल सकता है? जिसने अपनी आत्मिक शक्ति बढ़ा ली है, जो स्वयं घबराएगा नहीं. आत्मिक बल, विज्ञान बल अथवा अन्य सब प्रकार के बल से उच्च है और उन पर विजय पा सकने में सामर्थ्य है. आत्मिक ताकद विज्ञानाची ताकद किंवा कोणत्याही ताकदीपेक्षा श्रेष्ठ आहे. हे स्पष्टपणे त्यांचं राज्य आपल्यावरती होतं आणि आपल्या राज्यामधून हे पत्र जाते की तुमच्याकडे विज्ञानाची ताकद असेल, तुमच्याकडे इतर कोणती ताकद असेल, पण आत्मिक शक्तीचा विजय होत असतो कधी पण. तो अभी जो विश्व युद्ध होने वाला है उसका परिणाम उन सभी के लिए निराशाजनक होगा. ज्यांना विज्ञानाचा, आपल्या शस्त्रांचा त्याचा अहंकार आहे, त्यांच्यासाठी तो परिणाम निराशाजनक होणार आहे, कारण त्यांच्या हातात काही राहणार नाही. तो किसके लिए भी निराशाजनक होगा? जो आत्म अनुभूति के लिए पुरुषार्थ नहीं करते और अपने सच्चे धर्म की रक्षा नहीं करते. कोणासाठी निराशाजनक राहील परिणाम, रिझल्ट कोणासाठी निराशाजनक राहील? की जे आत्म अनुभूतीसाठी पुरुषार्थ करत नाहीये आणि आपल्या खऱ्या धर्माची रक्षा करत नाही. आपला खरा धर्म कोणता आहे? आपला खरा धर्म हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, जैन, पारसी हे नाहीये. हमारा सच्चा धर्म है शांति, सुख, पवित्रता, आनंद, शक्ति. हमारा सच्चा धर्म है ये अंदर के दिव्य गुण. तो उसकी रक्षा करनी, मतलब उस स्थिति में हमको रहना है. तो जो उस स्थिति में रहेंगे वो निराश नहीं होंगे, अंत समय में वो जीतेंगे, उनको सफलता मिलेगी.
तर हे जे आता इथून पुढे, त्यावेळेला तर खूप खूप वर्ष बाकी होते, त्यावेळेलाच बाबांनी सांगितलं होतं, आता तर ते जवळ आलेले, ते सगळं महापरिवर्तनाची प्रक्रिया. आपको मालूम रहे कि पृथ्वी पर दैवी स्वराज्य की स्थापना का समय आने ही वाला है और मेरी जो 5 वर्ष की आयु वाले बच्चों से लेकर वयोवृद्ध लोगों तक की जो सेना है वह इस कार्य के लिए तैयार हो रही है. इस अहिंसक सेना के विरुद्ध लोग बहुत शोर मचा रहे हैं. तर बाबांनी त्यांना सांगितलं की हे लवकरच होणार आहे आणि या पृथ्वीवर दैवी स्वराज्याची स्थापना होणार आहे. तुमचं राज्य भारतातून तर जाईलच, पण सगळ्या विश्वामधूनच जाणार आहे, कारण इथं स्वराज्याची, दैवी स्वराज्याची स्थापना होतीये. आणि माझी सेना, भगवान कह रहा है मम्मा के द्वारा, माझी सेना 5 वर्ष की आयु वाले बच्चे से तो वयोवृद्ध लोगों तक की मेरी सेना आहे. माझी मिलिटरी, ईश्वरीय मिलिटरी खूप मोठी आहे. 5 वर्षापासूनचा बच्चा, कारण लहान मुलाला हे ज्ञान समजत नाही, तर ते तेवढं जे फक्त ऍडव्हान्स पार्टीचे आत्मा आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण बाकी 5 वर्षाच्या आधी आपण किती सांगितलं तर ते ज्ञान त्याला कळणार नाही. तो 5 साल, बाबांनी त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की 5 वर्ष के आयु वाले बच्चे से तो वयोवृद्ध तक की मेरी सेना है, वो इस कार्य के लिए तैयार हो रही है और ये यहाँ पर दैवी स्वराज्य आने वाला है, चाहे आप कुछ भी कर लो. तो प्यारी बहन, आप भी आत्म अनुभूति तथा विश्व का दैवी स्वराज्य प्राप्त करने का पुरुषार्थ करो. तुम्ही पण त्या स्वराज्यामध्ये येऊ शकता, देवी देवतांच्या दुनियेमध्ये येऊ शकता. सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे? आत्म अनुभूति. खुद को शरीर नहीं, खुद को आत्मा समझना है. हमें शरीर को चलाने वाली चैतन्य शक्ती आहे. आपण चमकता सितारा, खूप सुंदर अशी चालणी आपण, हे वरचं शरीर म्हणजे कवर है. तो जब तक हम आत्म अनुभूति नहीं करते हैं तब तक हम परमात्मा को पहचान नहीं सकते हैं, परमात्मा से कनेक्शन नहीं जुड़ सकता है. परमात्मा से कनेक्शन नहीं जुड़ेगा तो उससे हमारे अंदर वो करंट नहीं आएगी जिससे कि हम देवताओं जैसे बन जाए और जिससे कि हम अपने पिछले पाप कर्मों को जला डालें. तो इसके लिए आत्म अनुभूति या शब्दावरती खूप जोर दिला गेलेला आहे या पत्रामध्ये कि आत्म अनुभूति के आधार से विश्व की बादशाही प्राप्त कर सकते हैं, कारण सगळा बेस तोच है. इस प्रकार बाबा हर एक को आत्म साक्षात्कार करने, अपने आप को जानने तथा पवित्र बनने के लिए जगाते रहते. स्त्री जाति को तो वे विशेष प्रकार से प्रेरित करते थे, क्योंकि वे कहते थे कि यदि वे स्वयं जागकर दूसरों को जगाने का कार्य करें तो भारत का और विश्व का कल्याण हो सकता है. स्त्रियांना, जे सध्या स्त्री शरीरामध्ये जे आत्म्या आहेत त्यांना बाबा प्रेरणा द्यायचे कि आप जागो तो दूसरों को जगाने का काम बहुत अच्छी रीति से कर सकते. म्हणून मातांना हे जास्त चांगल्या प्रकारे कर्तव्य करता येतं आणि म्हणून मातांचीच संख्या बाबांकडे जास्त असते कधी पण. तो माताएं सारे विश्व को जगा सकते. एक स्त्री जागृत झाली, एक स्त्री म्हणायचे पहिले की एक स्त्री शिकली म्हणजे ती किती जणांचा उद्धार करते. तर तसे हे ज्ञान एक स्त्रीने घेतलं तर किती जणांचा उद्धार ती करू शकते, किती जणांना जागा करू शकते, क्योंकि सब अज्ञान की निद्रा में सोए पड़े हैं. तो भारत का और विश्व का कल्याण हो सकता है. बाबा कहते थे कि माताओं के साथ तो बहुत अन्याय होता है, परंतु फिर भी कन्याएं, माताएं सदा त्याग के लिए तैयार रहती. किती अन्याय झाला तर त्याग करायला मागे पुढे नाही बघत वेळ आल्यावर. मातांचं असं असतं. तो कन्याओं, माताओं के लिए ईश्वरीय ज्ञान प्राप्त करना सहज है, क्योंकि उन्हें धन और पद का नशा नहीं होता है. पुरुषाला अहंकार असतो, आपल्या धनाचा, आपल्या पदाचा, पोझिशनचा अहंकार असतो, तर पण मातांना तसं नाहीये. म्हणजे जे कलियुगी मनुष्याची गोष्ट आहे की कलियुगातले पुरुष, त्यांना अहंकार असतो आपल्या पैशाचा, आपल्याकडे काय पद आहे त्याचा, पण मातांना तो अहंकार नाही राहत. जे आपण बघतो की अधिकारी पण असतात, कोणी लेडीज अधिकारी असतात, त्यांना तेवढा अहंकार नसतो, तेवढा इगो नसतो जेवढा पुरुषांना असतो. तो और एक संबंध को छोड़ दूसरा तो उन्हें अपनाना ही पड़ता है. आणि माता हे सहज स्वीकारतात की सासरचं सोडून माहेरी येऊन इकडे सगळे संबंध जोडतात. तर त्यांना एक जीवन, ते जीवन सोडून दुसरं जीवन जगण्याची त्यांना आयडिया आहे चांगल्या प्रकारे. तर बाबा ही प्रेरणा द्यायचे मातांना की आप अभी ईश्वरीय जीवन में भी आ सकते हो. जैसे वो जीवन छोड़कर इधर आ गए,
वैसे अभी इस लौकिक जीवन में रहते हुए अलौकिक जीवन जी सकते हैं। तो बाबा कहा करते थे कि आज माता सभी के आगे घूंघट निकालती रहती है और झुकती रहती है, और उसे समाज में सन्यासियों ने तथा गृहस्थियों ने बहुत ही निम्न स्थान दे रखा है। घूंघट में रहना है और झुकते रहना है सबके सामने, यही हालत थी माताओं की। आता नाहीये। आता जेव्हापासून बाबा आले तेव्हापासून त्यांनी मातांचं कल्याण करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, आणि त्यामुळे व्हायब्रेशन असे झाले की मातांना मान आहे आता चांगल्या प्रकारे। जो तरी लाडका भाऊ नाहीये, लाडकी बहीण आलेली आहे। तर सगळंच बदलतंय, सगळ्याच प्रकारे मातांचं मान सन्मान व्हायला लागलेलं आहे। पण तो केव्हापासून होतोय? जेव्हापासून बाबा आले या धरतीवरती। सन्यासी लोग नारी को जीते जी विधवा बनाकर घर छोड़कर जंगल में चले जाते हैं और फिर उपदेश करते हैं कि पति ही नारी का गुरु भी है और परमेश्वर भी। तो बाबांचे टॉन्ट खूप खतरनाक असतात। बाबा म्हणते ये सन्यासी लोग क्या करते हैं, जीते जी विधवा बनाकर घर छोड़कर चले जाते हैं, घर से जंगल में चले जाते हैं। म्हणजे पत्नीला सोडून जर निघून गेले, त्यांना वैराग्य आलं, घरामधून पत्नीला सोडून, कर्तव्य सोडून घरून पळून गेले, आणि तिकडे जाऊन उपदेश काय करतात, पति ही नारी का गुरु भी और परमेश्वर भी, और ये भाग गया घर से। तो इस प्रकार माताओं का तिरस्कार होता देखकर बाबा को उनके उत्थान के लिए सदा ध्यान रहता था। उन्होंने मम्मा अर्थात ओम राधे द्वारा अखिल भारतीय महिला समाज की प्रधान रानी रजवाड़े के नाम ग्वालियर में जो एक पत्र लिखवा कर भेजा, उसके निम्नलिखित अंश पढ़ने के योग्य है। तर मातांना कशी प्रेरणा द्यायची, मातांना कशा प्रकारे त्यांचं स्थान कसं वर होईल समाजामध्ये, त्यासाठी बाबांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे अनेकांना पत्र लिहिले, अनेकांना संदेश दिले। स्वतःचं इथं तर बाबांचं जे कार्य होतं ते तर बाबांनी मातांच्याच हातामध्ये दिलं, मातांनाच पुढे ठेवलं, पण बाहेर पण दुनियेमध्ये पण मातांचा सन्मान वाढवा म्हणून बाबांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या। तर एक पत्र मम्मांच्या द्वारे बाबांनी ज्या महिला मंडळाच्या अध्यक्ष होत्या भारतीय, त्यांना लिहिलं होतं। प्रिय सखी, पति को पत्नी का गुरु अथवा ईश्वर कहा जाता है। पति को पत्नी का गुरु अथवा ईश्वर कहा जाता है। लग्नाच्या वेळेला शपथ देतात तशी, 7 फेऱ्यामध्ये पण काहीतरी आहे तो। परंतु ईश्वर तो निर्विकार और परम पवित्र है। तो पति परमेश्वर कैसे? ईश्वर तो क्या है? परमेश्वर तो निराकार है, निर्विकार है, परम पवित्र है। तब क्या आज पति निर्विकार होता है? गुरु का कार्य तो परमात्मा का साक्षात्कार कराना अथवा आत्म अनुभूति कराना होता है, परंतु आज पति तो देह अभिमान में फंसाते हैं। अतः स्पष्ट है कि आज का विकारी पति गुरु अथवा ईश्वर नहीं है। आप तो माता हैं, अब आप लक्ष्मी के समान बनो और नर नारी को ज्ञान अमृत पिलाओ। प्रिय सखी, अब जागो, स्वयं को पहचानो, उसके बिना जीवन ऐसा है कि जैसे अंधेरे में कूदना। तर कशी प्रेरणा दिली याच्यामध्ये की पतीला परमेश्वर मानायचं, पतीला परमेश्वर मानायचं। याचा अर्थ मग आपण एकदम खालची लेवल, मातांची लेवल कशी झाली एकदम खालची। याच्यामध्ये बाबांनी प्रेरणा काय दिली? एक तो पति तो कोई निर्विकारी रहते नहीं, विकारों में फंसाते हैं, तो ती गोष्ट झाली। पण महत्वाची गोष्ट काय प्रेरणा दिली की आप लक्ष्मी के समान बनो। म्हणजे तुम्ही त्या चरणाची धूळ नका समजू, गुलाम नका समजू पतीची स्वतःला, तुम्ही लक्ष्मीच्या समान बना आणि नर नारी को ज्ञानामृत पिलाओ। ज्ञान का अमृत, आपकी लेवल आप ऊंची उठाओ, आप बहुत ऊंची है, आपका सम्मान दुनिया वाले नहीं करते, लेकिन आप अपने आप को पहचानो। आप लक्ष्मी के समान बन सकती हो। लक्ष्मीचा किती मान ठेवतात, पुरुष पण पूजा करतात, माता पण पूजा करतात। तर प्रेरणा काय दिली बाबांनी की उसके समान बनो और सबको ज्ञान अमृत दो, ज्ञान का धन बांटो सबको। स्वयं को पहचानो, जागो, स्वयं को पहचानो। जर स्वतःला ओळखलं नाही
जर तसेच ती जी स्थिती आहे विकारी दुनियेची तसेच राहिले तर जीवन कैसे हो जाएगा, जैसे कि अंधेरे में कूदना. मग काय होईल? ऍक्सिडेंट, पडणार, लागणार, त्रास होईल. इसलिए ज्ञान लेना है, जाग जाना है अच्छी तरह से और भगवान से कनेक्शन जोड़ना है. सन 1939 में एक अंतर्राष्ट्रीय सर्वधर्म सम्मेलन श्रीलंका के कोलंबो नगर में हुआ था. उसमें सभी धर्मों के प्रतिनिधि सम्मिलित हुए थे. उस सम्मेलन का उद्देश्य विश्व में शांति स्थापन करने के तरीकों पर विचार करना था. तब बाबा ने उन धर्म प्रचारकों को एक तार भिजवाई थी और पत्र भी लिखवाया था. तर 1939 बाबांचं कार्य सगळं नवीन होतं. त्यावेळेला ईश्वराचं कार्य सुरू झालं, पण कमी वेळ झाला होता. तर त्यावेळेला जरी तिथं आमंत्रण नव्हतं आपल्याला, तरी पण बाबांनी तिथं तार पाठवली होती, त्यांना लेटर पाठवलं होतं. त्या सर्वधर्म संमेलनवाल्यांना त्यांनी कशासाठी ते संमेलन बोलवलं होतं? शांति स्थापन करने के तरीकों पर विचार करना था. विश्व में शांति कैसे स्थापन हो. तर बाबांनी काय लिहिलं त्याच्यामध्ये? जब तक विश्व का हर एक व्यक्ति स्वयं को नहीं जानता, अर्थात आत्म अनुभूति नहीं करता और आत्मनिश्चय बुद्धि होकर कर्म नहीं करता, तब तक विश्व में शांति का स्वप्न साकार नहीं हो सकता. कधी सांगितलं बाबांनी? 1939 मध्ये. त्याच्यानंतर हजारो शांतीची संमेलनं झाली, हजारो कॉन्फरन्स झाल्या, हजारो मीटिंग झाल्या. आजपर्यंत आपण बघतोय शांती स्थापित झाली नाही. शांती नाही, अशांती सगळीकडे. युद्धाची स्थिती आहे, दंगलीची स्थिती आहे, सगळे प्रॉब्लेम वाढलेले. बाबांनी काय सांगितलं होतं? जब तक विश्व का हर एक व्यक्ति स्वयं को नहीं जानता, अर्थात आत्म अनुभूति नहीं करता और आत्मनिश्चय बुद्धि होकर कर्म नहीं करता, तब तक विश्व में शांति का स्वप्न साकार नहीं हो सकता. और ये शांति कब स्थापन होने वाली है? सतयुग में. और सतयुग के पहले कहां स्थापन होने वाली है? संगम युग में बाबा के बच्चों के पास आने वाली है शांति. उस स्थिति में बाबा के बच्चे रहेंगे, शांति अंदर स्थापन हो जाएगी हमारे, और फिर विश्व में शांति होगी. शांति हमारे अंदर क्यों स्थापन होगी? हम आत्म अनुभूति करेंगे, आत्मनिश्चय बुद्धि होकर कर्म करेंगे. हम अपने आप को शरीर नहीं समझेंगे, आत्मा समझेंगे. हम एक चैतन्य सितारा है, हम चमकती हुई चांदनी है, परमात्मा की संतान है डायरेक्ट. आपण समजत होतो की परमेश्वर इतका मोठा आणि मी त्याच्या चरणाची धूळ, उसके एक बूंद प्रेम की प्यासी. लेकिन भगवान आता है धरती पर और अपने बच्चों को अपनी पहचान देता है कि मैं परमात्मा, तुम आत्मा, तुम मेरे बच्चे हो, तुम ये शरीर नहीं हो, तुम्हारा सफर चल रहा है. तुम पहले देवता थे, आज इस कंडीशन में आ गए हो, अभी फिर से देवता बनना है. तो आत्मा को बनना है देवता, शरीर दूसरा मिलेगा. तो जब तक हम ये समझकर नहीं कर्म करेंगे, तब तक हमारे अंदर वो देवताई परिवर्तन नहीं आ सकता है, भाग्य नहीं बदल सकता है, शांती नहीं आ सकती. तर बाबांनी जे सांगितलं होतं की तोपर्यंत होणार नाही, तर झालेलंच नाही. तोपर्यंत सगळ्यांची ती स्थिती बनलेली नाहीये. तो सगळ्यांची बनणार नाहीये, आपली बनेल, जे बाबांचे बच्चे त्यांची बनेल, आणि मग नव्या दुनियेमध्ये आपण ट्रान्सफर होऊ आणि तिथं शांती शांती राहील. शांती राहील, सुख राहील, प्रेम राहील, आनंद राहील, सगळं राहील, चांगलं चांगलं. तो वास्तव में धर्म एक है, वह है आत्मा का धर्म अथवा स्वधर्म. पवित्रता और शांति ही सच्चा धर्म है. आज जो अनेक धर्म है, इन्होंने तो कलह और लड़ाई झगड़े पैदा किए हैं. प्रॉब्लेम कशामुळे? इतके धर्म आणि इतके त्याच्यामध्ये विभागणी झाली, पार्टिशन, धर्मामध्ये पार्टिशन. म्हणजे एक तर धर्म तर झालेच वेगवेगळे, प्रत्येकाने प्रत्येक धर्मस्थापकाला त्यांनी आपलं जे काही ज्ञान दिलं त्यानुसार धर्माची स्थापना झाली. वेगवेगळे धर्म, मग त्याच्यामध्ये किती गट पडले, त्याच्यामध्ये गट पडले. प्रत्येक जण आपला आपला धर्म घेऊन, म्हणजे धर्माची जी आतला गाभा आहे तो संपला. पण एक आमचा धर्म श्रेष्ठ हे समजून जे पुढे चाललेले आणि दुसऱ्यांचं एकदम नीच लेवल, आणि त्यामुळे मग ते प्रॉब्लेम आहे. सगळे जे दंगली होता, जे काही होतं ते मन खराब करून टाकलेले सगळ्यांनी, एकमेकांचे वेगवेगळे, स्वतःला वेगवेगळं करून टाकल्यामुळे मतभेद झाला. आणि त्या मतभेदाचा परिणाम आता दंगलीमध्ये दिसायला लागलाय, आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तो बाबा म्हणताय की ये जो धर्म है,
जिसने धर्म स्थापन किया उसकी बहुत अच्छी भावना थी, उसने बहुत अच्छा समझाया, बहुत अच्छा सिखाया, बहुत अच्छा उपदेश किया लोगों को, उस समय उसकी जरूरत थी, लेकिन लोगों ने उसके उपदेशों को भूलकर सिर्फ उसका ऊपरी भाग ले लिया और उस हिसाब से वो अपने आप को श्रेष्ठ मानने लगे और फिर सारी गड़बड़ हो गई, लड़ाई झगड़े चालू हो गए। तो जब तक मनुष्य आत्मा का अनुभव नहीं करता तब तक सही मायने में वह इंसान ही नहीं बल्कि हैवान है, और जब तक वह हैवान है तब तक शांति हो नहीं सकती। मैं आपको ईश्वरीय ज्ञान रूपी रत्नों का खजाना भेज रही हूं, आप इसे पढ़ना। राजाओं महाराजाओं आदि को पत्र तथा ईश्वरीय साहित्य। मग महात्मा गांधी आपले राजकारणी मोठे मोठे त्यावेळेचे, त्यानंतर मग इंग्लंडवाल्यांना पत्र पाठवणं, संदेश देणं, महिला मंडळाच्या अध्यक्षांना पत्र, आणि राजा महाराजा जे त्यावेळेचे होते। इस प्रकार बाबा सभी को ईश्वरीय ज्ञान द्वारा लाभान्वित करने का प्रयत्न निरंतर करते रहते। उन्होंने जामनगर, जोधपुर, मंडी आदि के महाराजाओं को भी वे पत्र फरवरी और मार्च 1944 को भेजे गए थे, लिखवाए और उन्हें ईश्वरीय ज्ञान से संबंधित चित्र भी भिजवे। त्यावेळेला हे कराचीमध्ये होते सगळे आपले भाई बहिणी, आणि अजून भारताची फाळणी झाली नव्हती म्हणून भारतच होता। 1944 मध्ये त्यांनी पत्र पाठवले सगळ्या राजा महाराजांना। उन्हें ईश्वरीय ज्ञान से संबंधित चित्र भी भिजवाए, साहित्य भी भिजवाया तथा इस ईश्वरीय विद्यालय में आकर एक सप्ताह तक इसे स्पष्ट रीति से समझने के लिए निमंत्रण भी दिया। सभी के यहाँ से साहित्य तथा निमंत्रण के पहुंच के पत्र भी आए, परंतु कोटि कोटि मनुष्यों में से कोई विरला ही इस ईश्वरीय ज्ञान से लाभ उठाता है, बाकी सब तो आश्चर्यवत होकर इसे पढ़ते और सुनते हैं। तो बाबा म्हणता है कि ये कोटि कोटि मनुष्यों में से कोई विरला, करोडों मधून कोणी एक निघतो ज्याचं भाग्य आहे, जो हे ज्ञान प्राप्त करतो, जो इस ईश्वरीय ज्ञान से लाभ उठाते हैं। बाकी तो सिर्फ वो आश्चर्य लगता है उनको, बस आश्चर्य करते हैं, आश्चर्य व्यक्त करते हैं, लेकिन वो खुद लाभ नहीं उठाते। तो जो लाभ उठाते हैं वो करोड़ों में एक है। पहले से ये चलता आया है। बाबांनी सगळ्यांना कोणाला सोडलं नाही, सगळ्यांची सेवा केली, सगळ्यांना संदेश दिला, सगळ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवायचा प्रयत्न केला। पण ड्रामा ही बाबांना माहिती आहे, ड्राम्यानुसारच होतं, ज्याचं भाग्य तोच येणार इथे। पण असं नको व्हायला की कोणी म्हणेल की आमच्यापर्यंत तर आलंच नाहीये, आम्हाला तर सांगितलंच नाही, म्हणून बाबांनी खालच्या लेवल पासून वरच्या लेवल पर्यंत संदेश द्यायचा सगळ्यांना प्रेरणा दिलेली पहिल्यापासूनच, स्वतःही केलं तसंच। बाबा ने ओम राधे जी द्वारा विभिन्न चेंबर ऑफ कॉमर्स को, पारसी, ईसाई आदि सभी धर्मों की सभाओं को भी पत्र भिजवाए। सगळ्यांनाच, विदेशों में भी विशिष्ट व्यक्तियों को बाबा ने ईश्वरीय निमंत्रण तथा साहित्य भेजा और उनसे उत्तर भी आए। उनको ये सारा साहित्य भेजा, निमंत्रण दिया, उनके उत्तर भी आए, ठीक है, चांगला है, उत्तर भी आए, परंतु उन अभागों ने यह नहीं पहचाना कि यह तो सभी आत्माओं के परम पिता ने हमें स्वयं को जानने और विश्व का स्वराज्य पाने के लिए अलौकिक निमंत्रण दिया है। परंतु उन अभागों ने, म्हणजे ते जे दुर्भाग्यशाली होते, दुर्भाग्य होतं त्यांचं की त्यांना हे समजलंच नाही की हे निमंत्रण कोणी दिलेलं आहे आपल्याला, जो आत्माओं का परमपिता है, सभी धर्म की सभी आत्माओं का परमपिता, उसने निमंत्रण दिया है। क्या निमंत्रण दिया है? स्वयं को जानो और विश्व का राज्य फिर से प्राप्त करो। त्यांनी नाही ओळखलं तर नाही त्यांचं भाग्य बनणार। ज्यांनी ओळखलं ते आपलं भाग्य बनवून घेण्यासाठी बाबांचे बनतात आणि ट्रेनिंग घेतात देवता बनण्याची, आणि पुढचं जीवन पण सुंदर आणि आताचं जीवन पण टेन्शन फ्री करून घेत असतात। अच्छा, ओम शांती।